सकाळपासून तब्येत जरा डाऊन होती माझी. डायरेक्ट डोकं बिकं दुखत होतं आणि अंग दुखत होतं, पाठण दुखायला लागली होती आणि अशक्तपणा पण आला होता डायरेक्ट. आतापर्यंत नाही ना 3 ते 4 चौथी वेळ ऑर्डर टाकलीच नाही मी. आईचं जरा थोडं लक्ष द्यायला लागणार राव. सगळं क्लिअर झालं. थोडं आबाळ आहे इथं, पण आबाळ पडलं तर पडन बघ काय. यांच्याकडून ऑर्डर घेतली. यांच्या इथे सोसायटीमध्ये राहते ते गरम आहे गेलं. इकडे 5 वाजलोय, गोठ्यावर आलोय. सकाळी कुट्टी पाडून ठेवली होती मी जास्त. म्हटलं आत्ताच्या टायमिंगला पाडायची गरज नाही पडावं आहे. कपडे चेंज केले आणि डायरेक्ट घरी गोठ्यात आलोय. कुठं चालला बाळा तू? कुठं चालला? नाही बोलेंगे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना 2 वाजल्यात. जरा आहे ना सकाळपासून तब्येत जरा डाऊन होती माझी. डायरेक्ट डोकं बिकं दुखत होतं आणि अंग दुखत होतं, पाठण दुखायला लागली होती आणि अशक्तपणा पण आला होता डायरेक्ट. त्याच्यामुळे मी डायरेक्ट हॉटेल गेलोच नाही, संतोष शेट गेलाय. फक्त आता काय प्रॉब्लेम झाला की आपण त्याची नूडल्स आणि चॉप्सची ऑर्डर दिली नाही. आणि आता आहे नेमका रविवार, शनिवार आज. कालपासून धंदा वाढला आहे. आता परत आणायचं मुशीला सामान आणून द्यायला लागेल. आणि मला यांना आहे ना कार्ड टाकून जातो फक्त. आतापर्यंत आहे ना 3 ते 4 चौथी वेळ ऑर्डर टाकलीच नाही मी. आईचं जरा थोडं लक्ष द्यायला लागणार राव. रात्री लक्षातच नाही राहिलं ऑर्डर द्यायची, त्यामुळं परत जायला लागलं मला मुशीला. नाही तर माणूस आणून देतो डायरेक्ट. शेण पण मागं ओढला आणि आता जायला लागेल राव. बस आता 2:30 वाजलेत. राहिला राव. रात्री ऑर्डर दिली असती ना टेन्शन नसतं आलं राव. म्हणजे नेमकी रात्री ऑर्डर नाही दिली, त्याच्यामुळे आपल्याला जायला लागलं आता मुशीला. लक्षात नाही आलं राव माझ्या. त्या जरा तब्येत पण डाऊन नाही. संतोष एकटा नेमका तो पळतोय, तर मला पळायला लागतंय असतं काय. रात्री दादा जास्त कस्टमर होतात आणि हेल्पर पण नाही आपल्याकडे. एक हेल्पर बघतोय पण हेल्पर भेटणार राव. हे सगळे नेपाळी लोक आता दसरा दिवाळी करून येणार. पण दसरा झाला तर दिवाळीच करून येणार डायरेक्ट. आणि दिवाळी 20 तारखेला आहे. एवढा महिना अंक खातील मग. त्या लोकेशनवर तर आलोय मी. आता यांच्याकडून नूडल आणि चॉप्स घ्यायला लागेल. 3 वाजायला आले जवळपास राव. गुगल मॅपने जवळ आलं फसवित आहे फक्त. यांच्याकडून ऑर्डर घेतली. यांच्या इथे सोसायटीमध्ये राहते ते. आणि दुकान नेमकं मुशी रोडला आहे. ते म्हणले डायरेक्ट घरी या, घरून ऑर्डर नाही म्हणलेले. म्हणून यायला लागलं मला इकडं. आता 1 अर्धा तासात जा आपण आणि संतोष शेटच्या हातात देऊन टाकू. संतोष शेट काढ बाहेर सगळं. आणून आहे ना जवळपास 1 तासभर झालाय. तासभर आली तर बसलोय मी. आता जवळपास 5 वाजलेत. पाऊस अजिबात नाही बघ. सगळं क्लिअर झालंय. थोडं आबाळ आहे इथं, पण आबाळ पडलं तर पडन बघ काय. लय ट्रॅफिक राव. येताना मुशी, चिखली विकली, कुदवाडी, जलमाचं वाई टाकलं मी. नूडल आणली आणि प्रिपरेशन आणले. ते जरा चुकलं माझ्याकडून जरा, नाही तर प्रॉब्लेम नसता आला. ते माझ्याकडून लक्षात नव्हतं राहिलं की ऑर्डर द्यायची ना. तर अदरवाईज बराबर तो माणूस आणतो टायमिंगनुसार. आम्ही आता हे आणतात चालू झालंय सगळं. आता आपले ऑर्डर बेटर 2-3 कस्टमर पण झाले. उशीर झाला राव. 5:20 झाले आहेत. मुशीवरून येताना लय वेळ झाला. नंतर हॉटेलवर तासभर बसलो, चहा प्यालो परत. मग आता घरी चाललोय. आता घरी जाऊन कपडे बिपडे चेंज करायची, परत खाली गोठ्यात जायचं. तिथं 1 तासभर द्यायचा. अंग व्हायचं राव. आता हेल्पर तो बाई येईल तर रोशनचा मित्र, तोच हेल्पर करणार आहे. मग तो मोठा आचारी चांगला ऑलराऊंडर. पण तो मला काम नाही त्याच्यामुळे तो 15 दिवस करणार. त्यानंतर काय अडचण नाही होणार. त्यानंतर आपण एक बैठलेला आहे दुसरा, बघू काय होतंय. तोपर्यंत आपल्याला आता स्ट्रगल करणंच आहे. 5:30 वाजलोय, गोठ्यावर आलोय.
सकाळी कुट्टी पाडून ठेवली ती मी जास्त. म्हटलं आत्ताच्या टायमिंगला पाडायची गरज नाही पडावा आहे. कपडे चेंज केले आणि डायरेक्ट घरी गोठ्यात आलोय. आज पण मी गोठा धुवून काढला होता सकाळी. आजारी होतो तरी पण सकाळी आलतो 7 वाजता. गोठा बेटा धुतला आणि नेऊन गेलतो. हे थोडं पाडलंय, हे काही थोडं वडून घेता येईल, दावण साफ करून घ्यायची आणि सगळं वेस्टेज ठुले वरून हे बाहेर टाकून द्यायचं. नंतर तशी खायला प्यायला चांगली बरं का, पण हिरव्याला चांगली चाठाळ झाल्यात. त्यांना हिरवंच लागतंय. हिरव्याशिवाय खात नाही ती. आणि कडवा खात्यात चांगला जोरात दोघं. पण थोडा टाकला तर तो लय पाडून बिडून खाली टाकून देतो. त्यांनी पाया खाली घेतलेला तिकडे पण कडपा थोडा ठेवल्या. याला जरा आंबांचा कट्टा आणायचा पाहिजे दुसरा बरं का. हिंदी केसरी जरा तब्येत सुधरत नाही चांगली. माना तसा होत नाही रवा, पण हा चांगलं जसं बरं. लाईट बीट लावतो आत काय लय उशीर जरा ना अवघड होतं राव. हो लाईट गेली आणि नेमकी काय फालतू घरी. आत्ता लाईट होती रे, लाईटच गेली. जाऊ दे, आपली कुट्टी पाडून तो लाईट झालेली, काय अडचण नाही. बाहेर ठुला या आठवलं ना लय मोकर मागतय. नेमकी लाईट पण गेली तर राव. व्यवस्थित साफ केलं, अडचण ना. आता सकाळपासून वाळून जाईन. सकाळी धुतलेली लगी वाढली. मग असं रुटीन करतोय आम्ही. एक दिवस ते असं करतात. $2,000 years later. चांगला कार्यक्रम चाललाय. आज किती वेळा बोलला अशा 4 वेळा. चांगला कार्यक्रम तू करतो. नेमकी आता लाईट आली ती परत गेली राव. हा टाकलेले बघ. चहा घ्यायला थांबले होतं घरी. नेमकं आता मी ना चार्जिंगला मोबाईल लावला होता माझा 13. त्याला नेमकं चार्जिंगच नाही. थोड्या वेळाने जाऊ हॉटेलवर. तर किती वाजले? 6 वाजले. 7 वाजता जायचं मला. नाही म्हणला कुठं चालला बाळा तू? कुठं चालला? नाही बोलेंगे. जाऊ बाळा. मी जातो आता हॉटेलवर. चाललो मी हॉटेलवर. 6:30 वाजल्या. जाऊन एक अर्धा 6:30 वाजता माझ्या बरोबर मी जात असतोय. आता मग आपल्याला गावात जाऊन मटर आणायचं थोडं. हा उघडलंय बाळा. बस य कुठं सोडायचे? वडापावला. आज कुठं चाललं तू? कुठं चाललाय? भाग थांब सोडू तुला इथं. मला फक्त कांदा पात आणि विनेगरची बॉटल घ्यायची बस. हॉटेल आपल्याला लागते ते. नाही आहे ना. इथून घेऊन 2 मिनिटं मार्केटमधून तर जाता येईल निघून.
करतो ना, विनेगर और मेणबत्ती का पुडा एक, 2 आइटम आहे यार. 2 वस्तू न्यायची आपल्याला आज. विनेगरची बॉटल घ्यायची होती, कांदा पात घ्यायचा आणि मेणबत्ती घेतली. 2-3 सामान होते तेवढं घ्यायचं. तू नशीब आज गर्दी नव्हती. शनिवार आहे नेमका. काल जर असतो ना शुक्रवारी मोकार गुतला असतो इथं गावात. आता अंधार झाला राव, लाईटच नाही आपली इथं. वाढीव पण नाही आणि तावडे पण लाईट नाही इथून दुश्मनला. तासभर झालं लाईट नाही ती. आता वाढीव तर आत्ताच गेलेली, अर्धा तास झालं लाईट मॅक्सिमम. अर्धा पाऊण तास झाला असं लाईटली. सात वाजल्यात. हॉटेलवर आलो मी आता. चहा बनवायचा आपल्याला. तू तर म्हटलं मला घेऊन तू काय आला चाय बन म्हणतो सेट. ए रोशन चहा घ्या तुला. अरे मी पण आजारी पडलो होतो. खोकलो होतोय मी सोडून सगळे आजारी आहे 100%. इकडं आजारी जा. तू दोघं आजारी पडत नाही. ए थोडं टाकसान आलं टाक नाही भैया. नहीं बहुत लोग पिएगा ना. 1 2 3 4. अच्छा स्पेशल एकदम कड़ाक का कड़ाक अलग तड़ाक. भैया एनर्जी आली आता. बनवा ना चांगला. पाणी टाक मस्त नको सेट. आलं टाका आम्ही. क्या भैया तुमको यूट्यूब पे छोड़ देगा अभी मैं. फेमस हो जाएगा तुम इंस्टाग्राम नहीं चलाता क्या? वो तुम्हारा आईडी कैसा है? नहीं वो आज शेफ का चाहिए. अच्छा है तुम्हारा. तुम बड़ा शेफ है. तुम आईडी ऐसे ही बनाता है. बहुत लोग देखता है रेसिपी. तुम रेसिपी डालना चाहिए मालूम है क्या? 7:30 वाजल्यात ना. जवळपास ना 8 वाजल्यानंतर कस्टमर चालू होत्या जास्त. 8 8:30 मग जास्त होत्या. काल तर आम्ही दोघंच होतो. दोघं लय कस्टमर आले. 4 टेबल फुल होत्या काल मी व्हिडिओ नाही काढला कारण की लय वेळ झालता राव. होय लाइटिंग राहून 2 लावाय पाहिजे इथं अजून लावा पाहिजे एक. हे बल आहे ना आपला. हो ह्याला जरूर चुकीचा आहे. तो इथं पाहिजे होता. काय प्रॉब्लेम होतो. ही अंधार दिसतो इथं एंट्रन्सला. लांबून दुकानं दिसत ना आमचं. याचं दिसतंय अर्ध. असं जेवढा उजेड राहील ना तेवढं चांगलं वाटतं. मग झाला का तो सेट. ग्लास घे ना आपले. दे ना पानी प्यायचे ग्लास घे ना. वो मतलब छोटा वाला पानी पीने का लो डायरेक्ट. गरम आहे का लई. गरम नसेल रे ते लई. कब करो. बाहर का लेके आओ ना कुर्सी. बंद कर देंगे. बाहर का कुर्सी लेके आओ 3. बंद कर देंगे ना अभी. 11 वाजले आता. बरेच कस्टमर होते नाही का. तरी पण आमची चटणी रेडी नव्हती. त्याच्यामुळे बरेच कस्टमर रिटर्न पण गेले. पण तरी पण आम्ही मॅनेज केलं कसं. आता उद्यापासून काय प्रॉब्लेम नाही भाई. हा याला मदतीला हेल्परला. हा हे मोठा आचारी. पण आता हा याला त्याचा मित्र आहे म्हणून करतो या. हे साप सगळं जमा करू. 11 वाजले. आपला कार्यकर्ता केला तो पण आजारी पडलाय ना. आपण जरा आहे ना तू खाते राहा. मेडिकल मध्ये जात नाही. गोळी घेऊन जात. एक साइड एक में डालने का पूरा. हाँ डाल दो ऐसे. हॉटेल बंद करता तरी बंद ना राव. 11 वाजता जरी बंद केलं ना तर अर्धा तास जातोय आमचा. आता अर्धा तास गेला आमचा फुकट. दुसरा कार्यकर्ता आहे ना आपला. याची तब्येत बिघडली. आता माझी बिघडलेली त्याची. म्हणून म्हणलं लवकर बंद करू राव. त्याला लवकरच पाठवलं 10:30ला. त्याला म्हणलं जा मी पण जातो बाबा लवकर. बॅकअप बिकअप केलं सगळं केलं. रोशनला घरी पाठवला मागं. तो गेला त्याने जेवण बनवलं त्याचं. तर मी घरी जाऊन जेवणार. चायनीजला वाईट टाकला होता मी आता खाऊन राव. त्याच्यामुळे बंद करलं चायनीजला खायचं डायरेक्ट. नकोच म्हणलं ते. आता आहे ना नेमका श्रावण संपलाय ना. आता जोरात धंदा व्हायला लागलेला आहे. आज पण धंदा चांगला झालेला आहे. आता दररोज इथून पुढे चांगला धंदा होणार.
हेल्पर आम्ही बैठलेला एक, पण तो येणार 10 तारखेला. तर बघू, तोपर्यंत याचा एक पार्टनर आहे, तो मॅनेज करतील मग सगळं.